8 जागतिक लोकसंख्या म्हणजेच एकूण मानवी लोकसंख्या होय. 2007च्या सुरुवातीला जागतिक लोकसंख्या 6.6 अब्ज झाली आहे. भारताची लोकसंख्या सुमारे 1 अब्ज 25 कोटी एवढी आहे. मुंबई व कोलकाता ही आपल्या देशातील सर्वात जास्त लोकसंख्येची शहरं आहेत. ठाणे जिल्हा हा देशातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. परिच्छेद 1987 ते 2011 पर्यंत विश्व लोकसंख्या 2 अब्जांनी वाढली. 31 ऑक्टोबर 2011 रोजी आपली लोकसंख्या 7 अब्ज झाली. लोकसंख्येचे हे आकडे अगदी ओव्हरफ्लो होऊन वाहत आहेत. 20वे शतक हे जागतिक इतिहासात क्रांतिकारी शतक म्हणून ओळखले जाणार आहे. या शतकात अनेक विशेष महत्त्वाच्या, अनेक देशाच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या घडामोडी घडल्या. 2 जागतिक महायुद्ध, वसाहतीक देशांनी मिळवलेले स्वातंत्र्य, चंद्रावर मानवाचे पाऊल, अणुस्फोटामुळे समाप्त झालेले दुसरे महायुद्ध, व्हिएतनामने अमेरिकेपुढे पत्करलेली शरणागती, अनेक मौलिक शोध संशोधन, रशियाच्या उद्यास्त, या काही प्रातिनिधिक घटना होत. याशिवाय 20व्या शतकात झालेली विश्व लोकसंख्येतील प्रचंड वाढ ही विशेष क्रांतिकारी घटना होय. परिच्छेद आशिया, युरोप, आफ्रिका, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या 5 खंडामधील देशात सर्वात कमी लोकसंख्या आणि अगदी कमी वेगाने वाढणारी लोकसंख्या. ऑस्ट्रेलियाची जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 60% लोकसंख्या आशियामध्ये आहे. कारण चीन व भारत हे पहिल्या 2 क्रमांकाचे देश या खंडामध्ये आहेत. अमेरिकेचे क्षेत्रफळ भारताच्या तिप्पट आहे, पण लोकसंख्या मात्र भारताच्या लोकसंख्येच्या 25% आहे, म्हणजेच 30 कोटी. परिच्छेद 21व्या शतकात आशिया हा सर्वात अधिक लोकसंख्येचा खंड असेल. जगाची लोकसंख्या 1804 मध्ये 1 अब्ज, 1927 मध्ये 2 अब्ज, 1959 मध्ये 3 अब्ज, 1974 मध्ये 4 अब्ज, 1987 मध्ये 5 अब्ज, 1999 ला 6 अब्ज, तर 2011 ला ती 7 अब्जावर पोहोचली. 11 जुलै 1987 रोजी जगात 5 अब्जावे अपत्य जन्माला आले. तेव्हापासून 11 जुलै हा दिवस विश्व लोकसंख्या दिन म्हणून जगभर पाळला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाने 1999 ला लोकसंख्येचा 6 अब्ज हा आकडा एक मैलाचा दगड म्हणून मानला होता. परिच्छेद भारताची लोकसंख्या 1947 मध्ये अंदाजे 36 कोटी होती. 2011च्या जनगणनेनुसार देशाची लोकसंख्या 1.21 अब्ज झाली. म्हणजे 64 वर्षात भारताची लोकसंख्या तिपटीहून अधिक झाली आहे. आपल्या देशात उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, झारखंड, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशा या 8 राज्यातील लोकसंख्येचा वाढ विशेष आहे. या 8 राज्याची एकूण लोकसंख्या भारताच्या लोकसंख्येच्या जवळजवळ 48% आहे. कुटुंब नियोजन कार्यक्रमाच्या प्रगतीच्या दृष्टीने 150 जिल्हे मागासलेले आहेत. हे सारे जिल्हे या 8 राज्यातील आहेत. महाराष्ट्र, गुजरात, दक्षिणेतील 4 राज्य आणि पश्चिम बंगाल आदी राज्यांनी कुटुंब नियोजन कार्यक्रमात चांगली कामगिरी बजावली आहे.